पद्धतीने कुक्कुटपालन करायचा विचार करताय का तुम्ही? आणि त्यांना खाद्य काय घालायचं, कोंबड्यांच्या पिल्लांना कसं रोगप्रतिकारक शक्ती त्यांची कमी होईल याच्यासाठी काय उपाय करायचं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार फ्रेंड्स, मी पूजा म्हणले व्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण अंड्यांमधनं निघलेले जी पिल्ले असतात का नाही त्यांच्यासाठी खाद्य घरामध्ये तयार करायचं. विकत पण खाद्य मिळते, पण त्याच्याऐवजी आपण घरामध्ये बनवू शकतो आपल्या घरामधलं साहित्य वापरून, आणि ते चांगलं असते त्यांच्यासाठी. पिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला कुठला औषध उपचार करायचे नाही, पण घरगुती पद्धतीने आपण खूप काही गोष्टी करू शकतोय. ते आपण बघूया, चला व्हिडिओमध्ये दाखवते. पिल्ली किती निघली ती हे दाखवते. आता माझ्या कोंबडीने पिल्ले काढून 7-8 दिवस झालेली. त्यांच्यासाठी मी एक भरणीमध्ये खाद्य तयार करून ठेवते, म्हणजे त्यांना सोडलं का नाही त्यावेळेला टाकायचं. आणि कशाचं पाणी वापरायचं त्यांना पिण्यासाठी हेही तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये. काय काय आहे आणि ही कसं तयार करायचं हे सांगते तुम्हाला. चला, आपल्याला घरातलं धान्य वापरूनच खाद्य तयार करायचं आहे. त्याच्यासाठी वाळलेली मका, तांदूळ, सुकट, हायब्रिड, बाजरी हे सगळं का नाही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. असं जाडसर बारीक करायचं आहे, बघू शकता. घेऊन का नाही टाकायचं असं, म्हणजे पिलांना खाता येईल. साठी पाणी ठेवायचं. हे बघा, मी सेंद्रिय गुळाचं पाणी केले, म्हणजे कसं कोंबड्यांची पिल्लं असतात की नाही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ही सेंद्रिय गुळाचं पाणी. आणि आता पिल्लं सोडूया. हे बघ, आपल्या कोंबडीनं पिल्लं काढलेली आहे ती, आणि ती कशी खायला लागले ती. मी 19 अंडी घातलेली कोंबडीच्या खाली, त्यातली 16 पिल्ली निघाली. ती बाकीची अंडी तिनं खराब करून टाकली. बघू शकताय किती आवडीनं खायला लागली ती पिल्ली. कोंबडी बघा कशी शिकवत्या खायला त्यांना. कोंबडीच्या पिल्लांना आता तिच्या उभीची गरज आहे. जास्त करून खाद्य थोडंसंच टाकायचं, म्हणजे सकाळ संध्याकाळ 2 टाइम सोडायचं, एक 15-20 दिवस. म्हणजे कसं ती स्वतःहून अशी फिरायला लागली, खायला लागली की त्यांना जास्त खाद्य टाकायची पण गरज नसत्या. ती मनानच काहीतरी किडं मुंग्या खाऊन नाही जगते ती. ती बघा सगळी अंडी घातलेली एक सोबतच, आणि मागणं 2 अंडी घातलेली त्यात ती पिल्ली बघा. काही एक पिल्लं आहे आणि काही एक आहे. म्हणजे ती पिल्ली निघली का नाही तिचं लक्ष नाही राहिलं त्या दुसऱ्या पिल्लांच्याकडे 2. त्यामुळे ती निघाली ती उभीनं थोड्या, तरी पण ती काही कमजोर आहे ती बघा. त्यामुळे सगळीच अंडी सोबतच घालायची, नाहीतरी असं होते बघा. आता हे जगली तर जगली, नाहीतर काय सांगू शकत नाही यांचं. अंड्यांमधून निघलेल्या कोंबडीच्या पिल्लाला 10-12 दिवसामध्ये किंवा 20 दिवसाच्या आतमध्ये काय खायला घालायचं, विकत खाद्य न आणता हे घरगुती पद्धतीने खाद्य कसं बनवायचं. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.